म्हणून अशा प्रकारचं कर्मापासून दोन अशा प्रकारचे अंकुर उत्पन्न होतात. हे आपण बघू लागलो. तर याच्यामध्ये काही अदृष्ट आहे. याच्यातला एक जो अंकुर आहे अदृष्ट, तर तो अंकुर त्या ठिकाणी त्या अदृष्ट भोगावं लागत असत. त्याच्यामध्ये वादच नाही. अदृष्ट भोगावं लागत असतं. दुसरा जो अंकुर आहे की शुभ कर्माचा शुभ अंकुर, अशुभ कर्माचा अशुभ अंकुर, की एखादा जर शुभ कर्म करीत असला तर मग त्याला त्या ठिकाणी तत्समच त्यासारखाच पुन्हा शुभ कर्म करण्याची अंकुर त्या ठिकाणी वासना तयार होतात. आणि एखादा जर अशुभ कर्म करीत असला तर मग त्याला तशाच अशुभ कर्माच्या वासना होत राहतात. म्हणून भगवद्गीतेमध्ये देवानं स्पष्ट सांगितलं, आसुरी योनी मापन्ना मुढा जन्मनी जन्मनी, की त्या आसुर लोकायला पुन्हा पुन्हा त्या आसुरच योनीच्या वासना तयार होऊन पुन्हा आसुर लोकांचे ते त्या ठिकाणी आसुरी संपत्ती सांगताना भगवंतांनी 16व्या अध्यायामध्ये जे काही आसुर लोक असतील, आसुरी संपत्तीवाले, की आसुरी संपत्ती म्हणजे काय तर दंभो दर्पो अभिमानशम क्रोध पारुष्यवच, की ज्याला दंभ आहे, गर्व आहे, दंभो दर्प अभिमान आहे आणि अशा प्रकारचे कठोरपणा आहे मनामध्ये, पारुष्य एवच, अज्ञान आहे. आणि आसुरी संपत्तीच्या लोकांना पुन्हा पुन्हा जन्माला येऊन पुन्हा पुन्हा तेच संस्कार त्यांचे दृढ होतात. म्हणजे आसुरी संपत्ती वाल्यांना पुन्हा पुन्हा जे जे जन्म भेटतील तर त्या त्या जन्मामध्ये त्यांचा आसुर अशा प्रकारचा स्वभावच तयार होत असतो. आणि आसुरी संपत्तीचं त्यानं वर्णन करताना हा विषय आलेला आहे. आणि हाच विषय विचारसागरामध्ये आपल्याला पटवून द्यायला लागले की तत्सम कर्म करण्याची वासना. तत्सम म्हणजे काय, की जे आपण केलं तेच पुन्हा पुन्हा करावं वाटणं. आता एखाद्याला समजा या जन्मामध्ये परमार्थ करीत असला आणि मग त्याचा परमार्थ त्या ठिकाणी परमार्थाचे संस्कार त्याला निर्माण झाले आणि कदाचित त्याला समजा या जन्मामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, तर मग हे शरीर सुटलं की दुसऱ्या देहामध्ये परत त्याला पुन्हा त्या ठिकाणी शरीर भेटून पुन्हा त्या ठिकाणी तो ज्या रस्त्याने चालला की त्याच रस्त्याने तो चलत. म्हणून गीतेत सुद्धा योग भ्रष्ट पुरुषाचं वर्णन करताना देवाने हे सांगितलेलं आहे, त्याला या जन्मात माझी प्राप्ती झाली नाही तर त्याचं केलेलं जे काही निष्काम कर्म उपासना तर ते काही व्यर्थ जाणार नाही, की पुढच्या जन्मामध्ये पुन्हा त्याला त्या ठिकाणी तिथून जिथपर्यंत चालला तर तिथपर्यंत त्या ठिकाणी तो सहज जाणार आणि तिथून पुन्हा त्याला त्या ठिकाणी चालण्यासाठी योग्य अशा प्रकारची दिशा त्याला मिळेल. आणि म्हणून योग भ्रष्ट पुरुषाचा ज्ञानी पुरुषाच्या कुळामध्ये जन्म होऊन पुन्हा त्याला त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या शुभ वासनेचे संस्कार राहून त्याला पुन्हा त्या जन्मामध्ये ज्ञानाची प्राप्ती होईल. मग आपण बघतो की भागवत पुराणामध्ये जडभरत राजाचा विषय आलेला आहे, की जडभरत राजा किती अशा प्रकारचा त्या ठिकाणी पहिल्या जन्मामध्ये जडभरत म्हणून होता, की त्याला त्या ठिकाणी कोणी पण काम सांगायचं. आणि त्याचा पहिला जन्म हा भरत राजा होता. म्हणून भरत राजाचं चरित्र आपण पाहिलं की भरत राजा अशा प्रकारचा होता की त्यानं एवढं मोठं राज्य केलं की त्याच्या नावावरून आपल्या देशाचं नाव भारत पडलं. म्हणून भागवतामध्ये विषय आला की त्याने दिग्मंडळ जिंकले, समुद्रपाले अंकित राज्य केले, नाना भोग भोगले जे नाही देखिले सुरवरे. त्या भरत राजानं एवढ्या प्रकारचे अनेक प्रकारचे भोग भोगले, दिग्मंडळ जिंकलं, पृथ्वी त्या ठिकाणी जिंकली, पृथ्वीचा राजा झाला, एवढा मोठा राजा भरत त्या ठिकाणी. परंतु जड भरत राजा हानीगर्दी गेला, झाला तो घातला वासनेने, की थोडी सुद्धा वासना जर शिल्लक असली तर ती वासना पुन्हा कशी जन्माला घालती ही जड भरत राजाच्या चरित्रावरून आपल्याला कळून येतं. कारण इथं सुद्धा हाच विषय त्या ठिकाणी सांगितला की शुभ कर्माच्या शुभ वासना आणि अशुभ कर्माच्या अशुभ अशा प्रकारच्या वासना निर्माण होत असतात. आणि म्हणून जडभरत त्या ठिकाणी त्या भरत राजाला त्या शेवटी एकांतवासामध्ये त्यानं सर्व काही त्या ठिकाणी सोडून द्यायला, राज्य वैभव याचा त्याग केला. आणि क्षणिक आहे ही आपल्याला संसार बंधनामध्ये गुंतणार आहे
आणि आपल्या कल्याणासाठी नाही, म्हणून त्यांना सर्व काही राज्य कारभार त्याग करून एकांतात जाऊन राहावं लागला. आणि खोकी बांधली आणि एका सरोवरातून त्या ठिकाणी पाणी वाहत असताना एक हरणाचं पाळस त्या ठिकाणी आलं आणि ते त्याला वाचविण्याची त्या भरत राजाने त्याला वाचलं आणि आता याची आई याच्यापासून वेगळी त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून आता याचा सांभाळ माझ्याशिवाय कोणी करणार नाही असं म्हणून त्या राजानं भरत राजानं आपल्या त्या गुंफेमध्येच त्या पाडसाला ठेवलं. आणि एवढं त्या पाडसामध्ये त्याचं चित्त जडलं की परत 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 त्या पाडसाला त्या ठिकाणी पाहायचा, हरणाच्या पाडसाला. आणि त्या हरणाच्या पाडसाची त्याला काळजी लागू लागली आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी ते मोहानं युक्त होऊ लागला. म्हणजे कोणत्या रूपानं माणसाच्या मनामध्ये मोह शिरण आहे काही सांगता येत नाही. ज्या राजानं राज्याचा त्याग केला, एवढ्या मोठ्या राज्याचा त्याग केला, तो राजा वनामध्ये येऊन एका हरणाच्या पाडसामध्ये गुंतला आणि याला माझ्याशिवाय कोण, म्हणून ते हरणाचं पाडस त्या ठिकाणी राजाकडे यायचं, खेळायचं, बसायचं, उठायचं, परत चरायला जायचं आणि परत यायचं. पण एकदा त्या ठिकाणी ते पाडस बाहेर गेलं आणि परत आलंच नाही. तर राजाला अशा प्रकारची चिंता निर्माण झाली की ह्या पाडसाचं काय होईल. आणि इतक्यामध्ये राजाचा प्राण त्या ठिकाणी शेवटचा क्षण, प्राण जाण्याचा क्षण जवळ आला आणि राजाच्या मनामध्ये वासना झाली त्या पाडसाचं कसं होईल. मग शेवटच्या क्षणाला जशी वासना होईल तशा प्रकारचा जन्म भेटत असतो असं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगते. आणि बरणे राजे आठवे ते त्या गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. शरीर सोडताना ज्याला जी वासना होईल त्याला तशा प्रकारची गती प्राप्त होती. याच्याकरता मी तुला सांगतो की तू नेहमीच माझं स्मरण करी जाय, कारण शरीर कधी सुटण्याचा काही नेम नाही आणि आपल्या मनावर नेहमीच त्या भगवंताचे विचाराचे त्या चिंतनाचे संस्कार आपल्या मनावर पाहिजे. पण याच्याकरता नेहमी चिंतन करीत आहे, नेहमीच माझं स्मरण करीत आहे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ असं देवानं त्या ठिकाणी सांगितलं. आणि इथे सुद्धा आपण बघू लागलो की त्या पारस गेल्यामुळं त्या भरत राजाला त्या पारसाचं ध्यान लागलं आणि त्या हरणाच्या पारसाच्या ध्यानामध्येच राजाचा प्राण सुटला. म्हणून पुढच्या जन्मामध्ये एवढी साधना करून सुद्धा राजाला हरणाचा जन्म त्या जन्म प्राप्त झाला. म्हणून एका अभंगात सांगितलं की जड भरत राजा हरणी गर्भी गेला आणि घाला तो घातला वासनेने. की जड भरत राजा, कारण तो हरणीच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी राजा गेला. कशामुळं तर घाला तो घातला वासनेने, की वासनेचा घाला अशा प्रकारचा असतो म्हणून ती वासना जन्माला घालीत असते. म्हणून आपण हरिपाठामध्ये बघतो की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाला अंगे हरिरूप. म्हणून तीच वासना जर त्या हरीमध्ये मिसळली तर ती हरिरूप अशा प्रकारची जीवाला करीत असते. आणि तीच वासना जर संसारामध्ये राहिली तर पण पुन्हा पुन्हा जन्माला घालीत असते. मग एवढा राजानं त्याग केला परंतु थोड्याशा मोहात गुंतला, त्या पार्थाच्या मोहामध्ये गुंतला आणि म्हणून त्याला पुन्हा हरण व्हावं लागलं. परंतु त्यानं ज्याचं अंतःकरण शुद्ध केलं होतं, त्याचा एवढा मोठा केलेला त्याग आणि तो त्या ठिकाणी त्याला कामी आला. त्याची पूर्वीची तपश्चर्या, पूर्वीची साधना, त्या हरणाच्या जन्मात गेल्यावर हरण सुद्धा एकाकी राहू लागलं, कोणाचा संग करीत नव्हतं. कारण संग फार वाईट आहे. न करी रे संग राही रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा. कारण संग काय, संग करू नये, कोणाचा जास्त संग करू नये. न करी रे संग, कारण संघाने काय होतं तर आपल्याला निसंग होता येत नाही. आणि निसंग व्हायचं मानल्यावर संघ काय करतो तर आपल्याला गुतीत असतो. म्हणून निसंग राहणं याचा याचा अर्थ या संसारातून बाजूला जाणं नाही, तर सर्वात राहून या ठिकाणी मी अलिप्त आहे, मी आत्मा आहे, मी जाणणार आहे, मी वेगळा आहे, मी देह नाही आणि देहाला मी म्हणणं हाच मोठा संघ आहे. देहाहून वेगळं होणं याला निसंग. आता साधने झाली मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडलेला संग, काम हृदय जोडलेले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोगवा जोगवा मागेन. कारण अशा प्रकारचा या ठिकाणी मी आईचा जोगवा मागन
कारण मी आता निसंग झालो आणि म्हणून निसंग होणं हे महत्वाचं आहे. कारण संघात राहून, कारण सावली सोडण्यामध्ये महत्व नाही, तर सावली सावली करणं हे महत्वाचं. कारण सावलीला खरं मानणं हे चुकलेलं आहे. सावली सोडण्यात शहाणपणा नाही, तसं संसार सोडण्यात शहाणपणा नाही. तर संसारी असावी असून नसावी, म्हणून संसारामध्ये राहून सुद्धा देवाचं भजन करता येतं. आणि संसाराला गौण समजून, आणि देह सुद्धा या ठिकाणी मी नाही, देह संबंधी माझे नाहीत, आणि गौण पदार्थ हे साधन आहे परमार्थ प्राप्तीचं, हे मी नाही, अशा प्रकारचं ध्यानात घेता येतं. म्हणून या ठिकाणी आपला विषय चालला तर शुभ कर्माचे संस्कार शुभच राहतात, अशुभ कर्माचे संस्कार अशुभ राहतात. जसं त्या ठिकाणी त्या भरत राजाला शुभ कर्माचे संस्कार त्या हरणाच्या गर्भात राहिले आणि ते हरण अशा प्रकारचे एकाकी राहू लागलं. कालांतरानं हरणाचा जन्म संपला, राजा परत त्या ठिकाणी मनुष्यदेह प्राप्त झाला आणि त्याच्या पूर्व पुण्यानं शुद्ध कर्म केलेलं कधीच वायाला जात नाही, चांगल्या गोष्टी केलेल्या कधी वायाला जात नाही. म्हणून राजाच्या पूर्व संस्कार जे होते तर ते त्याच्या कामी आले. परत त्या ठिकाणी त्याला मनुष्यदेह भेटला आणि त्याचं नाव त्या जन्मामध्ये जड भरत राजा आहे. आणि त्या जन्मामध्ये त्या ठिकाणी तो कोणापासूनच त्या ठिकाणी सगळ्यापासून अलिप्त राहिला, कोणाच्या मोहात न राहिला, कोणत्या प्रकारची वासना त्यानं धरली नाही आणि त्या जन्मातून मुक्त झाला. अशी त्या राजाची कथा भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितलेली आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा विषय सुद्धा आलेला आहे. म्हणून आपण दृष्टांत म्हणून राजाची कथा या ठिकाणी घेतली. तर आता या ठिकाणी शुभ कर्माचे शुभ संस्कार राहतात, याविषयी आपण हा दृष्टांत बघितला. आणि अशुभ कर्माचे अशुभ त्या ठिकाणी संस्कार राहतात. पुन्हा आपण जर पाप केलं तर पुन्हा पुन्हा पापच करावं वाटतं. आपण वाईट कर्म केले तर आपले हात तिकडच वळत येईल वाईट कर्माकडच, आणि वाईट गोष्टीकडच आपले त्या ठिकाणी प्रयत्न राहते. आणि हे महत्वाचे. म्हणून आपल्याला अशा प्रकारचे संस्कार राहावा, शुभ संस्कार राहावा, अशुभ अशा प्रकारचे संस्कार राहू नये. कारण शुभ कर्मानं शुभ कर्मोत्पत्ती आणि अशुभ कर्मानं अशुभ कर्माची उत्पत्ती हा एक अंकुर, आणि पाप पुण्यादी अंकुर, की पाप पुण्यापासून पुन्हा अदृष्ट आणि अदृष्टापासून ते भोग, म्हणून कर्मापासून दोन अंकुर उद्भवतात. हा आपला विषय कालचा होता. कर्मापासून दोन अशा प्रकारचे अंकुर. कारण जे काही पूर्व पक्षानं शंका घेतली होती, तो म्हणू लागला की नित्य नैमित्तिक कर्माला फल नाही. तर त्याने सांगितलं होतं की नित्य नैमित्तिक कर्माला फल आहे. कोणतं फल आहे नित्य नैमित्तिक कर्माला? तर नित्य नैमित्तिक कर्म केलं तर पाप उत्पत्ती होत नाही, हे फलच आहे ना. म्हणजे पापाची निर्मिती उत्पन्न होत असती जो नित्य नैमित्तिक कर्म करीत नाही त्याच्याकडून. म्हणून नित्य नैमित्तिक कर्म जर केलं तर पापाची उत्पत्ती होत नाही, हे सुद्धा त्या ठिकाणी फळच आहे. आणि हे सांगतानाच कर्मापासून दोन प्रकारचं या ठिकाणी अंकुर निर्माण होतात. आणि दोन अंकुर कोणते? तर तत्सम कर्म करण्याची वासना आणि पाप पुण्यादी अंकुर अदृष्ट. आता आपण पाहिलं की तत्सम कर्म करण्याची वासना म्हणजे आपण जे केलं मग शुभ कर्म केलं की शुभच कर्म करायची वासना. म्हणून या ठिकाणी आपल्या चित्ताला आपल्या या ठिकाणी शरीर वाचा मानस म्हणजे मनाकडून वाणीकडून शरीराकडून कोणत्या प्रकारचं अशुभ कर्म घडू नये. कारण एकदा खोटं बोललं की पुन्हा पुन्हा खोटं बोलायची वासना होती, पुन्हा पुन्हा खोटं तोंडाला येतं. एकदा पाप केलं की पुन्हा पाप करायची वासना होती. म्हणून अशा प्रकारचे या ठिकाणी संस्कार मनामध्ये जडत असते. म्हणून शुभ कर्माचे संस्कार मनात ठेवा असं शास्त्र सांगत. शुभ बोलाव, शुभ वागाव, आपल्याला कोणापासून आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये हे वागणं सुद्धा ईश्वराची भक्ती असते. कोणाही जीवाचा न गोड मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाच, हेच भगवंताच्या पूजेचं वर्म आहे. कारण सगळ्या जीवामध्ये परमात्मा हा व्याप्त आहे आणि त्याचं त्या ठिकाणी पूजा करणं
म्हणजे सगळ्या जीवावर प्रेम करणं, हेच या ठिकाणी त्या भगवंताची भक्ती अशा प्रकारची ठरत असते. म्हणून शुभ कर्माचं शुभ अशा प्रकारच्या वासना शुभ संस्कार मनावर पडत असते. म्हणून नेहमी शुभ कर्म केलं पाहिजे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये किंवा आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी सुद्धा आपल्याला सकाळीच भजन करायला सांगितलेले. उठून या प्रातःकाळी वाचे स्मरा वनमाळी, की सकाळी लवकर उठा आणि देवाच्या नावाचे देवाच्या भजनाचे संस्कार पडू द्या. म्हणजे पुन्हा दिवसभरामध्ये पुन्हा हेच संस्कार पडतील. किंवा आयुष्यामध्ये आपला या ठिकाणी काळ चिंतनात जास्त वावळा जाईल तेवढा जाऊ द्या. तेच संस्कार पडत राहतील शुभ कर्माचे आणि तेच आपल्या कल्याणाला या ठिकाणी कामी येतील. त्याच आपलं कल्याण होईल. आणि आज नाही उद्या तरी चांगला रस्ता जर आपल्याला गवसला तर आपण या जन्मात जरी नाही पोहोचलो तरी पण एक ना एक दिवस आपण त्या रस्त्यानं योग्य मुक्कामाच्या ठिकाणी जाऊच. जसं त्या भरत राजाला तिसऱ्या जन्मामध्ये त्या ठिकाणी तो मुक्त झाला किंवा परमपदाची प्राप्ती झाली. म्हणून एक ना एक दिवस फक्त रस्ता महत्वाचा सापडणे महत्वाचे. योग्य रस्ता योग्य दिशा सापडणं म्हणून महाराज सांगत असते. योग्य दिशा सापडणे काही कमी नाही. योग्य दिशा सापडा आणि त्या दिशेने आपण चाललो पाहिजे. कारण त्या दिशेने आपण जर चाललो तर एक ना एक दिवस त्या ठिकाणी या जन्मात जरी करता नाही पोहोचलो परंतु एक ना एक जन्मामध्ये आपण त्या ठिकाणी निश्चित पोहोचू. म्हणून निष्काम भावनेने केलेला परमार्थ हा कधीच वायाला जात नाही. कारण निष्काम कर्मापासून दोन प्रकारचे फळ सांगितले त्यांनी. तर कोणते फळ? तर निष्काम कर्म निष्काम कारण कर्मापासून दोन फळ सांगितले. तर कोणत्या फळात निष्काम कर्म केलं तर अंतःकरण शुद्धी होईल आणि तेच कर्म जर सकाम झालं तर स्वर्गाची प्राप्ती होईल. आपण जर सकाम पुण्य केलं काहीतरी वासना धरून पुण्य केलं तर स्वर्गाची प्राप्ती होईल. आणि आपण निष्काम भावनेनं पुण्य केलं तर कर्माचं फळ अवश्य भेटत असतं. मग कर्माचं कोणतं फळ आहे? तर त्या निष्काम कर्माचं फळ अंतःकरण शुद्धी होईल. अंतःकरण शुद्धी हे फळ आहे कारण मन शुद्ध होईल. म्हणून निष्काम कर्म उपासना आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे. उपासना करायची निष्काम करा, कर्म करायचं निष्काम करा, देवाला काही मागू नका. कारण अशा प्रकार 18व्या अध्याय सांगते तो देवावर आभार त्या ठिकाणी होत असतो, देवावर वजवत असतं निष्काम कर्माचं निष्काम उपासनेचं. आणि त्या निष्काम कर्म उपासनेनं देवाला आपलं अंतःकरण शुद्ध करावं लागत असतं. हे निष्काम कर्म उपासनेचं फळ आहे. म्हणून निष्काम त्याला किंमत आहे. म्हणून निष्काम राहायला पाहिजे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि काचे. म्हणून निष्काम केला किंमत आहे. कर्मफळी आसन करावे कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाच आचरावे हेतु विना. म्हणून कोणत्याही कर्मामध्ये फळाची अपेक्षा धरू नये. निष्काम भावनेने या ठिकाणी भक्ती करा, निष्काम भावनेनं कर्म करा आणि त्या निष्काम भावनेचं फळ सांगितलं की अंतःकरण शुद्धी आणि सकाम जर कर्म केलं तर त्यानं स्वर्ग आदी प्राप्त होतं आणि अशा प्रकारचं कर्माला फळ असतं. आणि म्हणून हे आपला कालचा विषय होता. आणि थोडा रेंजच्या प्रॉब्लेम मुळे या ठिकाणी आपल्याला काल योग्य अशा प्रकारचं सांगता आलेलं नव्हतं. म्हणून आपण हा कालचा विषय थोडा आज सुद्धा माग परत फिरून बघितला. आणि याच्यापासून कर्मापासून दोन प्रकारचे अंकुर ते पण आपण बघितलं. तर एक अंकुर अशा प्रकारचं त्या ठिकाणी तत्सम कर्म करण्याची वासना, कारण जे केलं तेच करावं वाटणं. दुसरा अंकुर अदृष्ट पाप पुण्य. याच्यामध्ये काय तर एक आपल्या हातामध्ये आहे एक आपल्या हातात नाही. खूप अशा प्रकारचा महत्वाचा विषय. कारण काय हातात आणि काय हातात नाही. अदृष्ट आपल्या हातात नाही. होणार जाणार न चुके कल्पांती वावगा कोणता कोणती करुणी काय लिहिले संचित न चुके कल्पांती. जे होणार ते होणारच. अदृष्ट अधीन शरीर येत आले हरिहर. म्हणून या ठिकाणी अदृष्टच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही करता येत नाही. अदृष्ट त्या ठिकाणी जसं असेल तसं त्या ठिकाणी घ्यावं लागतं. पाप पुण्यानुसार सुखदुःखाचे भोग प्राप्त होते. एक मार्ग आहे आसुभ वासना जर असली मनामध्ये तर आपण जर चांगले कर्म केले तर आपल्या मनातली दुष्ट वासना निघून जात असते.
दुष्ट वासनेचे संस्कार आपल्या मनामध्ये असतील तर ते निघून जात असतील असं बस. म्हणून दुष्ट वासने सरळ वासा झोपू नका, बसून ऐकायचं. म्हणून दुष्ट वासनेचे संस्कार जे मनामध्ये अशुभ वासनेचे संस्कार असते तर ते त्या ठिकाणी निघून जात असते. म्हणून हे आपल्याला ध्यानात घेता येतं. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की अशुभ वासनेचे काय मनामध्ये संस्कार असतील आणि ते अशुभ वासनेचे संस्कार कशाने जाते, या ठिकाणी शुभ कर्म आपण जर केले तर ते अशुभ वासनेचे संस्कार राहत नसते आणि शुभ वासनेचे संस्कार दृढ होत असते. एवढ्या बाबतीमध्ये पुरुष प्रयत्न सफळ आहे आणि अदृष्टाच्या बाबतीमध्ये सफळ नाही. अदृष्टात म्हणजे आपल्या नशिबात जे काही पुण्य पापानुसार अदृष्ट तयार झालं की ते अदृष्ट भोगावं लागत असत. कारण शरीर अदृष्ट अधीन आहे म्हणून अदृष्ट भोगावं लागत. फक्त एक आहे, अशुभ ज्या वासना आहेत तर त्या अशुभ वासनेचे संस्कार तेच अशुभ वासना या ठिकाणी आपण अनेक जन्मात करीत आल्यामुळे ते अशुभ वासनेचे संस्कार असते तर ते संस्कार आपले निघून जाते आणि शुभ अशा प्रकारचं या ठिकाणी संस्कार मनामध्ये निर्माण होते किंवा जे काही शुभ संस्कार पहिले असते तर ते शुभ संस्कार दृढ होते, दृढ म्हणजे पक्के होते आणि अशा प्रकारची एवढ्या बाबतीमध्ये आपला प्रयत्न सफल आहे. असं या ठिकाणी आपला आजचा विषय या ठिकाणी आता चालू करायचा आपल्याला. मग आपण म्हणतो आता लोक काय सांगितलं, मग आता लोक आपण कालचा विषय सांगितला. मग आजचा या ठिकाणी जो काही विषय आहे याच्यामध्ये सांगितलं लागले की दोन प्रकारचं या ठिकाणी विभागणी, ज्ञानी आणि अज्ञानी. आता ज्ञानाला आणि अज्ञानाला, आता ज्ञानाला काय होतं, अज्ञानाला कर्म भोगा वाचून पर्यायच नाही. आता त्याला त्या ठिकाणी त्या कर्माचा भोग होतोच असतो अज्ञानी माणसाला. कारण अशा प्रकारचा त्याने सांगितलं ईश्वर सत्य संकल्प आहे की असा आहे, अज्ञानाच्या कर्माची फलभोगा वाचून निवृत्ती होऊ नये असा ईश्वर संकल्प आहे. ईश्वर संकल्प आहे कारण ईश्वराची सृष्टी तयार केली तर अशी रचना आहे की अज्ञानी पुरुषाचा कर्मभोग त्याला घडतच असतो. अज्ञानी माणसाला ज्याला ज्ञान नाही त्याला तो कर्माचा भोग घडत असतो. कारण पाप पुण्यानुसार अदृष्ट तयार झालं तर ते अदृष्ट त्या ठिकाणी होत असत कोणाला, अज्ञानाला. असे शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. केवळ इच्छेच्या अभावाने पूर्वजन्मात केलेल्या काम्य कर्माचे फल होणार नाही हे बोलणे अत्यंत विरुद्ध आहे. आता इच्छेचा अभाव असला तर मग एखादा म्हणे आम्हाला इच्छेचा अभाव आहे म्हणून आम्हाला कर्माचं फळ होणार नाही, आमच्या मनात इच्छा नाहीत मग आम्हाला भोग होणार नाही. परंतु पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्माचं फळ भेटत या ठिकाणी भेटणारच आहे. कारण त्याला कर्माचा भोग होणारच आहे. का होणार आहे तर ते जे कर्म केलं त्या कर्मापासून जे काही अदृष्ट तयार झालं तर त्या अदृष्टाचा भोग म्हणजे पाप पुण्याचा भोग हा होतच असतो. म्हणून या ठिकाणी तो काही चुकणार नाही. मग इच्छा असो, एखादा म्हणला की आम्हाला इच्छा नाही, इच्छा जरी नसली तरी सुद्धा या ठिकाणी इच्छेच्या अभावानं तो काही भोग होणार नाही असं नाही. तर इच्छा असो नसो त्या अशुभ कर्माचा शुभ कर्माचा या ठिकाणी भोग होत असतो. असं जर असतं तर अशुभ कर्माच्या फळ काय, दुःख आहे. मग अशुभ कर्माचं दुःख फळ आहे तर मग अशुभ कर्माचं दुःख फळ भोगण्याची इच्छा कोणालाच नाही. मग अशुभ कर्माचा भोग झालाच नसता आपल्याला. म्हणून कोणी म्हणेल इच्छेच्या अभावानं कर्माचा भोग होणार नाही, आम्हाला कर्मफळाचा भोग होणार नाही, परंतु दुःख भोगण्याची इच्छा कोणाला नाही. मग दुःख भोगण्याची इच्छा कोणाला नसून सुद्धा दुःखाचं फळ या ठिकाणी त्या पापाचं फळ दुःख हे मिळतच असतं इच्छा नसताना बी. म्हणून इच्छेचा प्रश्न नाही, इच्छा असो नसो कर्माचं फळ कर्म देत असतं. म्हणून इच्छा नसली तरी सुद्धा या ठिकाणी त्या जे काही कर्माचं पापाचं फळ आहे तर ते दुःख या ठिकाणी भेटत असतं ना. असंच असतं तर त्या ठिकाणी मग कर्माचं फळ दुःखही भेटलंच नसतं. कारण दुःख भोगण्याची इच्छा कोणालाच नाही. परंतु तसं नाही होता, इच्छा नसताना सुद्धा दुःख हे मिळतं.
कारण कर्माचं पापाचं फळ दुःख असतं. इच्छा असो अगर नसो ते पापाचं फळ दुःख या ठिकाणी हे होतच असतं. म्हणून इच्छेवर काही अवलंबून नाही. म्हणून अशा प्रकारचं एवढंच आहे. तर आपण इच्छारहित राहिलो तर काय होतं, तर अंतःकरण शुद्ध होतं. आणि इच्छा जर धरली, कर्माची इच्छा धरलीच मग स्वर्गाची प्राप्ती होईल. आणि आपण इच्छा कोणत्या प्रकारची इच्छा नाही धरता जर कर्म केलं तर मग त्यानं अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यावर त्या ठिकाणी ज्ञान होत असतं, मी देव आहे असं कळत असतं. म्हणून आपलं चित्त शुद्ध केलं पाहिजे. म्हणून शास्त्रानुसार वागलं पाहिजे आणि निष्काम कर्म उपासना केली पाहिजे. कारण तुकाराम महाराज सुद्धा सांगते, आपुलाले चित्त शुद्ध करा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असं आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त काय करा, शुद्ध करा. कारण चित्त शुद्ध केल्यावर देव कळायला उशीर लागत नाही. तुका म्हणे मन करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहते. ते मन निर्मळ केलं पाहिजे. आणि मन निर्मळ करायसाठी चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे आणि शांत चित्त राहिलं पाहिजे आणि देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि शुभ अशा प्रकारचे संकल्प मनात ठेवले पाहिजे. शास्त्र सांगन त्याप्रमाणे चाललं पाहिजे. शास्त्राने जसं वागायला सांगितलं तसं वागलं पाहिजे. शास्त्र जे करू नये म्हणलं ते नाही केलं पाहिजे. शास्त्राच्या संगतीत राहिलं पाहिजे, संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी राहिलो तर योग्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी योग्य वेळी आपलं अंतःकरण शुद्ध होऊन आपल्यावर देव कृपा संत कृपा या ठिकाणी होत असते, सद्गुरूची कृपा होत असते आणि अंतःकरण शुद्ध झाल्यावर ज्ञान व्हायला उशीर लागत नाही. म्हणून पाठी कोरी असली गेली आता इथं तसं चांगदेवाचं अंतःकरण शुद्ध होतं योगामुळं. म्हणून त्याला 65व्या ज्ञान झालं. चांगदेव 65 की काना वचनातल्या भेटी सांगणं ज्ञान होणं इतकं अंतःकरण शुद्ध होतं. आणि नामदेवाला त्या देवाच्या नामस्मरणानं एवढं अंतःकरण शुद्ध होतं. कारण नामदेव हे सगुण उपासक होते आणि सगुण उपासना करून अंतःकरण शुद्ध झालं त्यांचं. आणि त्यांना खेचारा स्वामीची भेट झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांना ज्ञान झालं की त्या ठिकाणी भक्तीचं सामर्थ्य आणि योगाचं सामर्थ्य काय, तर योगानं चांगदेवाचं अंतःकरण शुद्ध होतं. आणि योगानं चांगदेवाचं अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे अंतःकरण शुद्ध झालं आणि म्हणून ताबडतोब चांगदेवाला ज्ञान झालं. कारण ज्ञानाशिवाय परिपूर्णता नाही. ज्ञाने विनय के उपाय करीशी चुके, ती गुंफिशी आधी के रुखिये. ज्ञानाशिवाय परिपूर्णता नाही. कारण ज्ञान व्हायला पाहिजे आणि ते ज्ञान संताशिवाय होत नाही. संताविना प्राप्ती नाही. कारण संतच आपल्याला या ठिकाणी मी कोण आहे अशा प्रकारचं निश्चित करून देते. आणि आपल्याला जे मी वाटत असतं ते आपण देहाला धरून बोलतो, देहा संबंधीनं माझे म्हणतो. वास्तविक घेताना आपला काही एक संबंध नसतो. कारण देह जड आहे, त्याला कळत नाही आणि मीला कळत. कारण मी कळणारी वस्तू आहे आणि आपण ज्याला मी म्हणायला लागलो तर त्याला कळत नाही. आणि म्हणून जड वस्तू आपण नाही, या ठिकाणी आपण चेतन आहोत आणि असं आपल्याला या ठिकाणी कळत असतं. म्हणून देहो नित्य वद्वायम, देह सर्वस्व भारत. कारण देह हा नेहमीच त्या ठिकाणी मृत्यूरूप आहे, मरणारा आहे आणि आपण याच्याहून वेगळे असणारे अशा प्रकारचे आहोत. म्हणून हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे आणि संतांच्या संगतीमध्ये योग्य अशा प्रकारचा निवाडा होत असतो. आणि हा निवाडा आपण मनुष्य देहामध्ये येऊन करून घेतला तर आपण खरोखर या ठिकाणी भाग्यवान झालो. कारण भाग्यवंता हीची कामं वाचना वैखरी किंवा भाग्यवंता करी भजन पूजन. कारण धन्य आज दिन संत दर्शनाचा अशा प्रकारचे धन्यता याच्यातच असते. आणि म्हणून या ठिकाणी आपण योग्य निश्चय करून आपलं जीवन कृतार्थ करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा हेच सांगायला लागले, आपली आपण करा सोडवणं. इथं सुद्धा आपल्याला हेच या ठिकाणी सांगायला लागले, ज्याचं इच्छारहित या ठिकाणी कर्म असतं तर त्या कर्मानं अंतःकरण शुद्धी होते. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा असते तर त्या कर्मापासून शुभ कर्मापासून त्याला अशा प्रकारच्या स्वर्गाधिकांची प्राप्ती होत असते. आणि अशुभ कर्म केलं
तर ते अशुभ कर्म जे काही शास्त्राने सांगितलं निंदनीय अशा प्रकारचं कर्म करणं, द्रव्य हरण, स्त्री हरण अशा प्रकारचे त्या ठिकाणी दुसऱ्याला त्रास देणं, हिंसा, पण अशा प्रकारच्या कर्मानं अधोगती त्या ठिकाणी शास्त्रानं फळ सांगितलं. म्हणून शास्त्र म्हणजे एक आपला डोळा आहे आणि योग्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या शास्त्रानं आपल्याला नजर येत असते. म्हणून शास्त्राला प्रमाण अशा प्रकारचं आपण मानलं पाहिजे. म्हणून हा आपला या ठिकाणी आजचा विषय आहे. म्हणून श्रवणाच्या अभावाने किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने ब्रह्मैक्य ज्ञान झाले नाही तर त्यास इच्छारहित कर्माचाही स्वर्गादी भोग अवश्य होतो. आता एखाद्याला ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी झालं नाही, परंतु अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यानं ब्रह्मज्ञानासाठी आपलं अंतकरण तयार केलं. कारण हाच विषय भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. कारण देवानं सुद्धा तेच सांगितलं, त्या पुण्याच्या बळानं योगभ्रष्ट पुरुष एखाद्या चांगल्या कुळात जन्मन, सुचिनाम श्रीमताम गेहेम योग भ्रष्टो विजायते, श्रीमंत कुळामध्ये, पवित्र कुळामध्ये, ज्ञानवान कुळामध्ये अशा प्रकारचे योग भ्रष्ट पुरुष जन्माला येतो. किंवा एखाद्या वेळेस त्या ठिकाणी अनंत प्रकारचे ब्रह्मलोकात त्या ठिकाणी भोग भोगून शेवटी ब्रह्मदेवासोबत त्या ठिकाणी मुक्त होतो. परंतु त्यांनी केलेल्या साधना या व्यर्थ होत नाहीत. म्हणून या ठिकाणी चांगल्या कर्माचे चांगलेच फळ असते. म्हणून चांगले कर्म या ठिकाणी कधीही निष्काम भावनेनं केलेलं हे व्यर्थ जात नाही. हेच या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता पुढे त्या ठिकाणी सांगणार आहे, प्रायचित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो हे सिद्ध होत नाही. आता कोणी म्हणलं किंवा पूर्व पक्षानं शंका घेतली होती की प्रायचित्तानं, आता प्रायचित्त दोन प्रकारचे आपण बघितलं की साधारण प्रायचित्त आणि असाधारण प्रायचित्त, हे दोन प्रकारचे प्रायचित्त आपण बघू लागलो. तर दोन प्रकारचे प्रायचित्त आपला विषय झालेलाच आहे आणि भरपूर याच्यावर चिंतन झालेलं आहे. म्हणून आता एवढंच पाहतं आपल्याला की प्रायचित्त आणि या ठिकाणी काय होतं तर संपूर्ण पापाची निवृत्ती होत नाही. संपूर्ण पापाची निवृत्ती प्रायचित्ताने होत नाही. का होत नाही तर पाप अनेक प्रकारचे असते, पाप अनेक जन्मातले असते, अनेक पाप असते, अनेक प्रकारचे असते, अनेक जन्मातले असते. आणि प्रायचित्ताने कारण सगळे पाप निवृत्त होणार नाही. म्हणून एखादं पाप निवृत्त होऊ शकतं की साधारण प्रायचित्त आपण पाहिलं की असाधारण प्रायचित्त की नामस्मरण, गंगादी स्नान, साधारण प्रायचित्त, असाधारण प्रायचित्त. पुन्हा त्या ठिकाणी आपण बघू लागलो एखाद्या संन्याशानं चुकून त्या ठिकाणी द्रव्य घेतलं आणि ते चुकून द्रव्य घेतलं तर मग त्या ठिकाणी त्यानं काय करायचं तर मग ते द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करायचा. असे शास्त्राने अनेक त्या ठिकाणी प्रकाराचे प्रायचित्त सांगितलेले आहेत. म्हणजे आपण जो काही दोष घडला तर त्या दोषाला काहीतरी दंड म्हणून ते प्रायचित्त तशा प्रकारचे या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी सांगितले की अनेक जन्मातले प्रायचित्त एका जन्मात कस काय त्या ठिकाणी निवृत्त होते. अनेक जन्मातले पाप एका जन्मात प्रायचित्त घेऊन निवृत्त कसे होते. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न केला, एक जन्मात प्रायचित्त संभवत नाही, अनेक कल्पांचे अनेक पाप, अनेक जन्माचे नाही, अनेक कल्पांचे. कारण जीवाला काय नाही, जीवाला मरण नाही आणि जीव त्या ठिकाणी अनादी कवाचा आहे. किती जन्म झाले असतील, मग किती पाप झाले असतील, मग एका जन्मात ते अनेक कल्पांचे पाप कसे निवृत्त होते. आणि म्हणून गंगा स्नान, नामस्मरणा, उच्चार आदी सर्व पापनाशक साधारण प्रायचित्त आणि तेही अंतकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचे साधन आहे. म्हणून त्यास पापनाशक म्हटले. आता ठीक आहे, याला पापनाशक म्हटले कशाला, नामस्मरणाला, गंगादी स्नानाला, याला पापनाशक म्हटलेला आहे. दुसरं असं म्हटलं की नित्यनैमित्तिक कर्माच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो. आता काही शंका अशा आहेत त्याच्यामध्ये घेतलेल्या की नित्यनैमित्तिक कर्म करताना जो काही त्रास होतो का, त्या त्रासानं काही पापाचा नाश होतो. परंतु ह्या शंका म्हणजे शंकाच आहेत, कारण याला काही आधार नसलेल्या शंका आहेत. कारण कसं होईल, पण बरोबर नाही. कारण कसं, संचितातील निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे,
आणि नित्य नैमित्तिक कर्म करताना किती त्रास होतो. मग एक कर्म करताना त्रास झाला तर एखाद्या पापाचा होईल नाश, परंतु किती जन्म आहेत संचितामधले पूर्व झालेले आणि तितक्या जन्मामध्ये किती पाप झाले असतील. आणि त्यानं सांगितलं की अनेक कल्प झालेले आहेत, अनेक कल्पामध्ये किती जन्म झाले, किती जन्मामध्ये किती पाप झाले. आणि ते नित्य नैमित्तिक कर्म करताना या ठिकाणी जे काही आपण ईश्वर उपासना, नामस्मरण, जे काही आपण कर्म करायला लागलो तर त्या कर्मामध्ये त्या ठिकाणी जे काही त्रास होता ना, आणि म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की नित्य नैमित्तिक कर्माच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो. असं जे काही म्हणायला लागले नित्य नैमित्तिक कर्म, आपण जे काही रोजची नियमानं आपल्याला आलेले कर्म, पूजा पाठादी किंवा निमित्तानं काही कर्म आपल्या वाट्याला आले, श्रद्धादी किंवा संत पुरुषाची भेट किंवा जयंतादी, एखाद्या देवाची पुण्यतिथी निमित्त, एखाद्या अशा प्रकारचे जे काही कर्म आपल्या निमित्तानं, चंद्र सूर्यादी ग्रहण आहे निमित्तानं कर्म आलेले, कारण याच्यामध्ये त्या ठिकाणी जो त्रास होतो तर त्या त्रासानं त्या ठिकाणी पाप जुळून जाते. अशा प्रकारच्या ज्या शंका घेतलेल्या असतात तर ते शंकाच आहेत. कारण मग किती पाप आहेत असे, एक पाप थोडंच आहे की इतक्या त्या ठिकाणी कर्मामध्ये जळून जायला अनेक जन्मातले पाप, अनेक कल्पातले पाप. आणि नित्य नैमित्तिक कर्मानं कर्म करीत असता थोड्या त्रासानं त्या ठिकाणी ते जाते. म्हणून या ठिकाणी हे बोलणं अशा प्रकारचं हास्यास्पद आहे, बरोबर नाही. आणि म्हणून संपूर्ण काम्य कर्माने एकच शरीर प्राप्त होते, परंतु ते बरोबर नाही. एकच शरीर प्राप्त होईल का असं बी नाही. ते म्हणते अशी शंका घेतली होती की काम्य कर्माने एक शरीर प्राप्त होईल, परंतु एक शरीर प्राप्त होईल असं बी नाही. कारण किती शरीर प्राप्त होते, कारण संचितामध्ये किती 184 योन्या असत्या, किती दुःख असन. म्हणून आता जर ब्रह्मज्ञान नाही करून घेतलं तर महाराज सांगत असते की संचितामध्ये पुन्हा 184 ला जायसाठी अशी 184 नाही, अशा माळाची माळ आहेत. त्या माळीमध्ये मणी असतो आणि त्या बांध्या माळीमध्ये एक मणी, तशा प्रकारचे अशा माळाच्या माळा 184च्या त्या संचितामध्ये येत. आणि जोपर्यंत त्या संचिताचा नाश होत नाही तोपर्यंत त्या 184च्या माळाची माळाच या ठिकाणी पुन्हा फळभोग द्यायला उत्सुक आहे, पुन्हा फळभोग त्याचा होणार आहे. म्हणून या ठिकाणी जर त्या याचा नाश झाला संचिताचा तर मग आता फळभोगाचं काहीच नाही राहिलं, बरोबर. म्हणून आता फळभोगाचं काही नाही. म्हणून अशा प्रकारचा आपल्याला ध्यानात घ्यायचं की संचित जळून जात असतं. कशानं? की ज्ञान झालं की संचित जळून जात असत. आणि म्हणून आपण पाहू लागलो की या ठिकाणी सांगता चालू आहे ना की ज्ञान झालं की संचित काय होतं, जळून जात आणि प्रारब्ध भोगून संपत, क्रियामान होत नाही. क्रियामान जे असतं, क्रियामान म्हणजे आता जे करायला लागलो ते कर्म, ज्ञानाकडून क्रियामान होत नाही, कारण त्याला सगळं मिथ्या वाटतं म्हणून क्रियामान घडत नाही. आणि संचितामधला साठा जळून जातो ज्ञान झालं की. आणि प्रारब्ध म्हणजे भोगाच्या रूपानं आलेलं पाप पुण्य तर ते भोगून संपत. म्हणून अशा प्रकारचं कर्मच राहिलं नाही तर मग पुढे जन्माला यायचं काम नाही. म्हणून या ठिकाणी आपण महाराज सहज कर्मे झाली ब्रह्मापन, जन नव्हे अवघा जनार्दन. जन नव्हे अवघा जनार्दन. वा वा. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही प्रमाण सुद्धा खूप चांगली दिली, धन्यवाद याच्याबद्दल. म्हणून आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं कर्म संपलं की संपलं काम. आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण काम्य कर्माचा, परंतु ही रीती जे सांगितली शंका कारण ती वेगळीच सांगितली. ते म्हणते काम्य कर्माचं फळ एका जन्मात भेटन. एका जन्मात कसं भेटन? काम्य कर्म शब्दाचा अर्थ कामना धरून केलेलं कर्म. परंतु ते म्हणणे बरोबर नाही. संपूर्ण काम्य कर्माने एकच शरीर प्राप्त होते हे म्हणणं बरोबर नाही. कारण संचितातील काम्य कर्म अनेक प्रकारचं काम्य कर्म आहे संचितामध्ये. कारण संचितामध्ये काय काय आहे काही सांगता येत नाही. हे पाप पुण्य जे निघायला लागलं, अदृष्ट जे व्हायला लागलं निर्माण,
तर ते संचितातून यायला लागलं. जसं कणगीतली ज्वारी दळणाला यायला लागली आणि पेरलेली ज्वारी कणगीत चालली, पुन्हा पेरणी चालू आहे, ते क्रियामान. कणगीतलं साठा, आपल्या जवळचा गोदामातला साठा जो असतो, तर ते आहे संचित. आणि भोगाच्या रूपानं जे काही आपण वापरायला लागलो ते दळणा करता, भाकरी करण्यासाठी वर काढलेली ज्वारी गहू आहे. म्हणून हे अशा प्रकारचं कर्मानं, म्हणून गहनो कर्मण हा गती. देवानं सांगितलं अरे कर्माची गती मोठी गहन आहे. म्हणून या ठिकाणी साधू संतांनं देवाचं नामस्मरण केलं, देवाची भक्ती केली आणि देवाचं प्रत्यक्ष ज्ञान करून घेतलं. म्हणून कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांच्यानी पावन तिन्ही लोक, त्यांचा देवच झाला सगळा, त्यांचा कर्मच देव झाला सगळा, सगळा नारायणच झाला. म्हणून असं त्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष देवाची अनुभूती घेतली. स्वतः आपण देव आहोत आणि सर्वच त्या ठिकाणी ईश्वर आहे असं त्यांना लक्षात घेतलं. आणि म्हणून कर्माचं बंधन त्याला राहिलं नाही. आणि जर नाही करून असं करून घेतलं की कर्माने बंधीन मनुष्य लोके, की कर्माचं बंध या ठिकाणी असतं आणि म्हणून ते कर्माच्या बंधनामध्ये जीव अडकला तर पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जन्ममरणाच्या परंपरेमध्ये पुन्हा पुन्हा त्याला येवा जावं लागतं. आणि म्हणून ही जन्म मरणाची परंपरा बंद करायची असली की कर्मबंधन केलं पाहिजे आणि कर्मबंधन जायसाठी ज्ञान झालं पाहिजे, कारण ज्ञानानं कर्म त्या ठिकाणी जळून जातं. म्हणून अशा प्रकारचे येथे दानसी समेत दोग्नित भस्मशात कृते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कृते तथा, की जसं त्या ठिकाणी अग्नी गवताच्या काडीला लागला, गवताच्या गंजीला लागला की ती गंजी गवताची भस्म करून टाकतो, तसा ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मशात कृते तथा, ज्ञानाग्नी सर्व कर्माला भस्म करून टाकतो असं ज्ञानाग्नीमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम हे विद्यते, ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगात कोणतीच नाही. म्हणून ज्ञान पवित्र आहे आणि ते ज्ञान संताकडून भेटत असत, ते ज्ञान संताकडे असतं. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संतया भजावे सर्वस्वेशी, कारण ते ज्ञान बरोबर आहे. ते ज्ञान प्राप्त करून घ्यासाठी संताचं भजन केलं पाहिजे, संताकडे या ठिकाणी आपण केलं पाहिजे, संताची संगती पाहिजे. असं या ज्ञानाचं महत्व साधू संतांना वर्णन केलं. म्हणून खूप अशा प्रकारचं या ठिकाणी महत्व ज्ञानाचं सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की आता अशा ज्या काही घटना की पूर्व पक्षाच्या ज्या काही शंका आहेत की त्यांना अशा प्रकारचं त्या ठिकाणी पुरेपूर उपयोग नाही करता ज्या काही शंका वापरलेल्या आहेत किंवा केलेल्या आहेत, ते या ठिकाणी विचारपूर्वक आपला या ठिकाणी आता श्री गुरु त्याला शंकेचं उत्तर देतात आणि विचार करून शंकेचं उत्तर या ठिकाणी द्यायला लागली. आणि एका जन्मामध्ये संपूर्ण काम्य कर्म त्या ठिकाणी समाप्त होणार नाही, कारण अनेक प्रकारचं काम्य कर्म एक जन्म घेऊन ते काम्य कर्म कसं काय संपिता येईल. आणि हे जे घडतं हे फक्त सिद्ध योगी करू शकतो, शुद्ध पुरुषच या ठिकाणी अशा प्रकारचा योग्यतेचा असतो. एकाच काळी एकाच ठिकाणी अनेक प्रकारचे शरीर धारण करून त्या ठिकाणी त्याला करता येतं त्या सिद्ध पुरुषाला. आणि तिथं बी दिसन तिथं बी दिसन, तिकडं काय करताना दिसन तिकडं काय करताना दिसन, असं सिद्ध पुरुषाला एकाच काळी तो अनेक प्रकार शरीर धारण करू शकतो, बाकीच्याला हे शक्य नाही. असं या ठिकाणी सांगताना परत त्या ठिकाणी सांगते, ज्यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे इष्ट किंवा श्रुत नाही असे सुख आपल्याला असावे कोणते प्रकारचे, यत किंचित दुःख असू नये अशा स्थितीस उत्तम स्थिती म्हणतात. आता उत्तम स्थिती कोणती? इष्ट, मोठे इष्ट किंवा श्रुत सुख, ज्याच्यापेक्षा पुन्हा दुसरं कोणतंच सुख मोठं नाही, श्रुत नाही, दृष्ट नाही, ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही, असं सुख त्या ठिकाणी आपणाला असावे. म्हणजे सर्व सुख असावं अशी कोणाची इच्छा नाही. म्हणून काही मिळू द्या त्याच्यात तो समाधान नाही, त्याला वाटतं पुन्हा दर्शक मला दुसरं पाहिजे, जरा मोठं पाहिजे, जरा मोठं पाहिजे, कारण इष्ट श्रुत नाही अशा प्रकारचं सुख मला प्राप्त व्हावा, कारण मला अशा प्रकारचं सुख प्राप्त व्हावं की त्या सुखाला उपमान असावा, त्या सुखाला अंत नसावा आणि ते सुख सगळ्यामध्ये मोठं असावं, अशा प्रकारचं सर्वांना इच्छा आहे. आणि म्हणून
कोणत्याही प्रकारची किंचित दुःख असू नये आणि सर्वांना एकमेव इच्छा आहे की मला कोणतंच दुःख असू नये, मग लागे दुःख व्हावे आयशे कोणी न भावे जीवे, मला दुःख होऊच नाही अशा प्रकारची एकमेव इच्छा आहे. आणि मला सर्व सुख असा की ज्या सुखाचा नाश नसा, जे सुखापेक्षा दुसरं सुख मोठं कोणतं नसा, पण सर्व सुखाची इच्छा आहे. आणि ज्या सर्व सुखाची इच्छा असून यत्किंचित सुद्धा मला दुःख नसा, बिलकुल मला दुःख या ठिकाणी नसा, अशी स्थिती सगळ्याला असा वाटत. यासाठी त्याचं नेहमी त्याचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत. कशाचे की मला इतकं सुख असा आणि मला किंचित दुःख नसा, त्या ठिकाणी त्याला जे वाटायला लागलं. आणि ही जी स्थिती आहे, ही जी त्याला स्थिती असं वाटते आणि त्यासाठी सुद्धा आहे त्याचे प्रयत्न चालू आहेत की मला अशी स्थिती प्राप्त व्हावा की मला किंचित दुःख नसा आणि मला सर्व अशा सुख त्या ठिकाणी असा, उच्चतम अशा प्रकारची स्थिती मला असा, अशी या ठिकाणी सर्वांची इच्छा आहे. आणि ह्या इच्छा सर्व जीवाचा अंतर्भाव आहे. कारण सर्व जीवाला अशा प्रकारची मला दुःख नसा मला सुख असावं अशी कोणाला इच्छा नाही, सर्व जीवाला इच्छा आहे. म्हणजे सर्व जीवाला सुखाची इच्छा आहे. कोणत्या सुखाची? तर सर्व सुखाची. आणि कोणती? की आपण जे काही त्याच्यामध्ये प्रयोजन सांगितलं की सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे जे काही अनुबंध चतुष्टय म्हणून आपण जे काही अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन त्याच्यामध्ये बघू लागलो, तर सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हेच आपल्या ग्रंथाचं काय फल आहे. आणि हीच सर्व जीवांना इच्छा आहे. परंतु त्यांच्या त्या प्रयत्न त्यांच्या त्या करण्यातून त्यांना ते साफल्य मिळत नाही. आणि तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लक्षात आणून द्यायला लागले की आणि हे सिद्धांती आपल्याला सर्व सुखाची आणि सकल दुःख निवृत्ती अशा प्रकारचं प्रयोजन आपल्या हातामध्ये द्यायला लागले. म्हणून ज्ञानोबा सुद्धा आपणाला सांगताना 9व्या अध्यायामध्ये पहिल्याच वेळी सांगत या अवधान एकली निधी दे मग सर्व सुखाची पात्र होई दे, तू फक्त आमच्याजवळ बसण्याची कृपा कर, तू फक्त एवढी या ठिकाणी तुला विनंती आहे. लागून या पाया मिळतो तुम्हाला. तुकाराम महाराज सुद्धा हातापाया पडून त्या ठिकाणी विनंती करून सांगायला लागले की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे, पायाला लागतो, तुम्ही काय करा की माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. विनितो तुम्हाला कर टाळी बोला, तुम्ही हाताने टाळी वाजा, मुखाने नामस्मरण करा. म्हणून हे जे सांगितलं आहे तर हे त्यांना माहिती आहे की जीव हा परमात्मा स्वरूप आहे, फक्त त्याची समजूत चुकलेली आहे, फक्त समजूत दुरुस्त करायची. आणि ती समजूत या ठिकाणी योग्य मार्गावर आला, योग्य विचारावर आला की त्याची समजूत या ठिकाणी चुकीची समजूत निघून जाऊन त्याला बरोबर अशा प्रकारे होत असते. आणि म्हणून या ठिकाणी हेच आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून आपण आता योग्य रस्त्यावर आलो, कारण संतांच्या संगतीमध्ये आलेलो आहे. म्हणून आता कुंकड या ठिकाणी नाही भटकत, आपण याच रस्त्याने चालून योग्य अशा प्रकारची दिशेने आपण चाललो, योग्य ठिकाणी आपण पोहोचतो. कारण योग्य ठिकाण कोणतं आहे? तर ज्या ठिकाणी दुःखाचा लवलेश नाही आणि जिथं सुखाला मर्यादा नाही, अशा प्रकारची एकमात्र जे काही अनंत काळापासून जे काही इच्छा होती जीवाची, तर तिची तृप्ती आज फिटले माझे कोडे, बहुत साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, अशा प्रकारचं या ठिकाणी होत असतं. आणि तेच आपल्या या ग्रंथाचं फळ सांगितलेलं आहे. म्हणून खूप या ठिकाणी महत्वाचं आणि मोठं फळ या ठिकाणी मोठाला यासाठी याच्यातून मिळणार आहे. आणि मोठाला आहे म्हणल्यावर योगदान सुद्धा मोठं लागणार आहे. यासाठी सुद्धा इतकं श्रद्धा ठेवून विश्वासानं आपण या ग्रंथाचं पठण श्रवण या ठिकाणी केलं, तर जेवढं त्या ठिकाणी श्रद्धा असेल, जेवढा विश्वास असेल, जेवढं लक्ष असेल, तेवढं याच्यातून या ठिकाणी फळ मिळणार आहे, असं या ठिकाणी संतांना आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून किती श्रद्धा आहे, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. कारण जेवढं श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम सहितेंद्रिय ज्ञानम लब्धा परांशाती गचिरे नादी मग गच्छती. कारण अशा प्रकारे श्रद्धावानाला ज्ञानाची प्राप्ती होत असते. कारण अश्रद्धावानाला ज्ञान मिळत नाही, कारण श्रद्धा लागत असते. आत्यंतिक विश्वासाला श्रद्धा म्हटलेला आहे. कारण आपण पाहतो की समाधी षटकामध्ये श्रद्धा आलेला आहे, आत्यंतिक विश्वास. संतांच्या श्री गुरुच्या शास्त्राच्या ठिकाणी आत्यंतिक विश्वासाला काय म्हणलेले? श्रद्धा म्हणलेले आहे. म्हणून या ठिकाणी आपण माग बघितलेलं आहे. पण ही श्रद्धा या ठिकाणी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
कारण श्रद्धावानाला ज्ञान मिळत असतं आणि श्रद्धावानालाच या ठिकाणी त्याचं कल्याण होत असतं. म्हणून ही श्रद्धा खूप महत्वाची आहे आणि आपल्या कल्याणासाठी कारण ग्रंथ या ठिकाणी म्हणून जसं हातावर आवळा, जसं कर्तळी आवडे तैसा हरी, की आपण असा विचार केल्याबरोबर आपल्या दुःखाचा नाश या ठिकाणी होतो. कारण आपण निश्चिंत होतो की आपला अनुभव आपण घेऊन पाहायचा. कारण आपल्याला काही विचारायची गरज नाही कोणाला की आता आपण या ठिकाणी हे प्रपंच खोटा म्हणलं की आता आनंद होतो की आता आपल्याला प्रपंचापासून कोणत्या प्रकारची हानी नाही किंवा कोणता लाभ नाही. कसा स्वप्नापासून कोणती हानी नाही, कोणता लाभ नाही. एवढंच नाही तर स्वप्न या ठिकाणी एक आपली कल्पना होती, कारण माझ्याहून ते वेगळं नव्हतंच. तशा प्रकारे हे सुद्धा सृष्टी, त्याच्यातून आपला कोणती हानी नाही, कोणता लाभ नाही किंवा आपल्याहून हे वेगळं नाहीच, कारण या सृष्टी रूपानं आपणच आहोत असं या ठिकाणी अद्वैत बोध या ठिकाणी निश्चित होत असतो. कारण आता साधनी झाले मी निसंग आणि या संघात राहून ह्या भेदात राहून, कारण भेद खोटा आहे आणि म्हणून भेदात राहून सुद्धा आपण आपल्याला अभेद लक्षात घेता येतं. हेच या ठिकाणी कारण भेद खोटा आहे म्हणल्यावर त्या ठिकाणी काय, जसं अनेक प्रकारचे अलंकार आहेत परंतु अलंकार नावाची वस्तू सिद्ध नाही, तर एक सोनं आहे म्हणून त्या ठिकाणी अलंकार हे नाहीत. तशा प्रकारचे एक परमात्मा आहे असं या ठिकाणी सिद्धते विचारी पा जेणे सुखिया होसी. कारण ती सिद्ध वस्तू आहे तर तिनं तू सुखी होशील. कारण तुला सुखी व्हायचं का, मग सिद्ध ध्यानात ये. सिद्ध काय, सिद्ध ते विचारे पा, कारण सिद्ध हे विचार ध्यानात ये. कारण सिद्ध काय की जे काही आहे ज्याचा कधी नाही होत नाही, ना स्वतः विद्यते भाव ना भाव विद्यते सता, जे आहे ते नाही होत नाही, नाही ते आहे होत नाही. कारण आपला कधी नसणेपणा नाही, कारण आपण सिद्ध आहोत. आणि जगाचा कधी असणेपणा नाही, कारण हे जग स्वप्नामध्ये नव्हतं हे आपल्याला माहिती आहे आणि स्वप्न आता नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि स्वप्न जागृती झोपेत नव्हती हे आपण पाहिले. कारण या जगात नसणे पण आपण द्वंद्व पाहिलं की झोपीमध्ये हे जग नव्हतं हे सुद्धा पाहिलं आणि स्वप्नात नव्हतं हे पण पाहिलं. स्वप्न सुद्धा झोपेत नव्हतं हे पण पाहिलं आणि स्वप्न आता नाही हे पण आपण पाहायला लागलो. याचं नसणे पण आपण कितीतरी वेळेस पाहिलं आणि आपलं असणे पण सिद्ध आहे. सिद्धते विचारी पा आणि सिद्ध वस्तू आपण कधी नाहीत, आपलं नसणे पण कधी नाही, कारण कधी पण आपण आहोत आणि त्यालाच ब्रह्म म्हणायचं. आणि ते ब्रह्म मी आहे, ते माझ्याहून वेगळं नाही आणि ते ब्रह्म व्यापक आहे. तिथं द्वैत नाही, तिथं कल्पना नाही, तिथं कोणत्या प्रकारचा भेद नाही. आणि ते त्या ठिकाणी देखिला माय देवांचा मी देव फिटला संदेने माले दुजेपण. म्हणून इथपर्यंत या ठिकाणी आपला विषय झाला. आपण आता पसायदान होईल. एक मिनिट महाराज, एक सूचना द्यायची आहे सगळ्याला. माईक वगैरे सगळे बंद ठेवा, मधात चालू ठेवताय तुम्ही. माईक बंद ठेवा आणि ऐकताना झोपून वगैरे ऐकू नका. पाठ सगळ्यात उंच पाठ आहे बरं का, सगळ्यांचे लक्षात घ्या. कारण काय होतंय, बरेच लोक लक्षात येतं, माईक मोबाईल लावून देते, विक्षेपात राहू नका आणि झोपून ऐकायचं असे प्रकार करतात. त्याच्यानं मग हे साध्य होणार नाही. दुसरं, सकाळी 6:30 पंचीकरणाचा पाठ असतो, ते बी लक्षात ठेवा. आज महाराजाच्या वाणीतून आपल्याला लक्षात आलं की सकाळी बाबा आपल्याला चिंतन घडायला पाहिजे. सकाळी राऊत सर किंवा बाप्पा महाराज हातवणकर यांचं प्रवचन हे असतं, आपलं पंचीकरण चालू असतं. 9:15 पुन्हा अद्वैत मकरंद सुद्धा पुन्हा चालू झालेला आहे भगवान महाराजांचा, तर तुम्ही त्यालाही जॉईन होऊ शकता. ठीक आहे महाराज, करूया गजर आता विश्वात्मकी भगवान महाराज टाकाल महाराज वावयज्ञ तो शावे तो